लिंबू स्केटिंगपटू श्रुतिका चंदवानीचा 2.5 वर्षांपूर्वी पुण्याहून कोल्हापूरला येताना नीरा नदीत गाडी कोसळून मृत्यू झाला होता केलाय। श्रुतिकाचा लहान भाऊ आदित्य कोल्हापुरात त्याचा मित्र विशाल सोबत कॉफी पिण्यासाठी रात्री दुचाकीवरून जाताना अपघात झाला। या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला। मुलीच्या आठवणींमधून अद्याप चंदवानी कुटुंब सावरलेलं नसतानाच अवघ्या 19 वर्षांचा तरुण मुलगा आदित्य अपघातात गेला। बेंगळुरूला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स शिकणारा आदित्य सुट्टी घेऊन घरी आला होता। रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास आदित्य आणि विशाल कॉफी पिण्यासाठी मोटरसायकलवरून बाहेर पडले। मेरी वॉनलेस हॉस्पिटलच्या दारातील रस्ता दुभाजकासमोर त्यांची मोटरसायकल आदळली। या अपघातात दोघंही मृत्यू पावले। आता आम्ही जगायचं तरी कुणासाठी असा प्रश्न आदित्यचे वडील विचारतायत। मित्रांबरोबर फिरून येतो तर लेट होईल म्हणून तो किल्ली घेऊन घेतला घराची। नंतर आम्हाला पहाटे 4ला फोन आली की असं ॲक्सिडेंट झालेला आहे। तिथे गेल्यानंतर मग आम्हाला कळालं ॲक्सिडेंट सिव्हिअर झालं होतं आणि तिथं पोचायच्या अगोदरच काय नव्हतं शिल्लक। जी बहिणीचं पण 2.5 वर्ष अगोदर ॲक्सिडेंट झालं। काय सांगाल श्रुतिका? तिचं पण आज पण कळालं नाही कसं झालं। हाताशी आलेल्या दोन्ही मुलांना ऐन तारुण्यात असं नियतीने हिसकावून घेतलं। पोटची मुलं डोळ्यासमोर कायमची निघून जाणं हे दुःख या जन्मी तरी विसरणं कठीण आहे अशी प्रतिक्रिया नातेवाईक देत आहेत। फार वाईट गोष्ट आहे, एकाच फॅमिलीवर अशा प्रकारचं घात देवानं का करावं आम्हाला अजून कोडं सुटलेलं नाहीये। आदित्य आणि श्रुतिकाच्या आई वडिलांना सावरायचं कसं असा प्रश्न नातेवाईकांना पडलाय। त्यांच्या आयुष्यातील ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।